इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे। विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ वय 12 असं या चिमुकल्याचं नाव आहे। वठार पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार काल शनिवारी दिनांक 23 डिसेंबर रोजी विक्रम व त्याचे आई वडील हिवरे येथील कुंभारकी नावाच्या शिवारात त्यांचे ऊसाचे क्षेत्र असून शेतामध्ये जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते। दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान विक्रम याची आई घरी गेली व विक्रम व त्याचे वडील पाठीमागून 1 तासानंतर घरच्या दिशेने जात असताना विक्रमची चप्पल शेतात राहिल्याचं विक्रमच्या लक्षात आलं। यावेळी तो वडिलांना सांगून चप्पल आणण्यासाठी पुन्हा शेतात आला। मुलगा घरी न आल्यानं त्याच्या आईने त्याची गावात शोधाशोध केली। यावेळी तो मिळून न आल्यानं सायंकाळी 7 वाजता गावातील नितीन खताळ यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे फोन करून गावातील लोकांना विक्रम बेपत्ता असल्याचं सांगितलं। या फोनमुळे गावातील सर्व ग्रामस्थ व युवक एकत्र आले। यावेळी परिसरात बिबट्याची दहशत असल्यानं त्या अनुषंगानं जमलेल्या सर्व लोकांनी कवडेवाडी शिवार व कुंभारकी शिवारात त्याचा शोध सुरू केला, तरीही तो मिळून आला नाही। त्यानंतर काही युवकांनी त्यांच्या कुंभारकी येथील ऊसाच्या शेतात प्रत्येक सरीत शिरून त्याचा शोध घेतला असता एका सरीत ऊसाच्या पाचोळ्यामध्ये झाकून ठेवलेला विक्रम याचा मृतदेह सापडला। या घटनेची माहिती वठार पोलिसांना मिळताच वठार पोलीस श्वान पथक ठसे तज्ञ तपास यंत्रणा कोरेगाव पोलीस उपविभागीय अधिकारी त्या ठिकाणी हजर झाले। यावेळी विक्रम याचा गळा आवळून खून केल्याचं निष्पन्न झालं। सदर घटनेची फिर्याद विजय आनंदराव खताळ वय 36 यांनी वठार पोलीस ठाण्यात दिली असून वठार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक करत आहेत। मात्र या घटनेमध्ये 12 वर्षीय इयत्ता 6वीत शिकणाऱ्या प्रणवला आपला जीव गमवावा लागलेला आहे। धक्कादायक घटनेनं परिसरातून हळहळ देखील व्यक्त केली जाते।